महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा शनिवारी पार पडलाय। या पुस्तकावर अनेक नेत्यांनी टीका केली, पण वसंत मोरे यांनी हे पुस्तक देव्हाऱ्यात ठेवलं। याबाबत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। बघा, नरकातला स्वर्ग हे पुस्तक जे परवा दिवशी प्रकाशित झालं माननीय राऊत साहेबांचं, त्याच्यामध्ये मी ते माझ्या देव्हाऱ्यात ठेवलं होतं। देव्हाऱ्यात ठेवून मी काल त्याचं पूजन केलं आणि मला वाटतं की कोणत्याही आव्हानात्मक जे काम असतं त्या आव्हानात्मक कामाची सुरुवात आपण आपल्या देव्हाऱ्यापासून करतो। आणि मला वाटतं की जे आता तुम्ही म्हटलात की भाजपच्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये भाष्य केलंय, पण मी आता जी काही त्याची 40 पानं कालपासून वाचली, ह्या 40 पानांमध्ये जे काही मी वाचले ना, मला वाटतं की हे सगळं आम्ही तर शिवसैनिक म्हणून वाचणारच आहोत, परंतु ह्याची महत्त्वाची गरज वाचण्याची खऱ्या अर्थाने भाजपच्या लोकांना आहे। हे भाजपच्या लोकांनी हे वाचलं पाहिजे की त्याच्यामध्ये मग त्यांना कळेल की खऱ्या अर्थानं मोदींना ज्या टायमाला मोदी काहीच नव्हते त्या टायमाला मोदींना कुणी सपोर्ट केला। शिवसेना म्हणून, माननीय उद्धव साहेब म्हणून, माननीय संजय राऊत साहेब म्हणून यांनी ज्या गोष्टी पुढे आणल्यात त्या सुरुवातीच्याच काळामध्ये आहेत। आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच मी म्हणतो की खऱ्या अर्थानं हे सगळं की जे आज जे काय चाललंय ना, विश्वगुरु वगैरे, हे विश्वगुरु होण्यामागं खऱ्या अर्थानं जे आपण म्हणतो ना, एखादं मंदिर ज्या टायमाला होतं त्या मंदिराची पायाभरणी ज्या टायमाला होती ती पायाभरणी खऱ्या अर्थानं शिवसेनेने केलेली आहे। आणि ती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील, आत्ताचे शिवसेना प्रमुख माननीय उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील किंवा सर्व शिवसैनिक असतील, यांनीच खऱ्या अर्थानं मोदींना हिंदू जननायक म्हणण्याला ज्यावेळेस सुरुवात झाली ती खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शिवसेनेपासून झालेली। त्यामुळे भाजपच्या लोकांना खऱ्या अर्थाने वाचण्याची गरज आहे आणि मला वाटतं की लपून चोरून वाचत पण असतील कदाचित। नाही, बालसाहित्य खऱ्या अर्थानं मला वाटतं की फडणवीस साहेबांचे जे आहेत ना गुरु, आपण ज्यांना म्हणतो की अमित शाह साहेब, हे अमित शाह साहेबांच्या वरती या पुस्तकामध्ये विशेषतः सुरुवातीच्या काळात काहीच नाहीये। आणि जे आता राज्याचं राजकारण चालवतात ते जे काही भाजपवाले म्हणतात ना की, किंवा त्यांनी जे काही त्याला म्हटलंय की बालसाहित्य म्हणून, तर मला वाटतं की हे खऱ्या अर्थानं आता हे ह्याच्यामधनं जर प्रेरणा घ्यायची असेल नरकातल्या स्वर्गातून, तर मोदी साहेबांसोबतच हे सगळं फडणवीस साहेबांनी पण वाचलं पाहिजे, कारण त्यांना पण प्रेरणा मिळणार आहे त्याच्यामधून। कोणत्या आव्हानात्मक कामाची सुरुवात आपण देव्हाऱ्यातून करतो, तुम्हाला या पुस्तकात असं आव्हानात्मक काय वाटलं? बघा, परवा दिवशी ज्यावेळेस या प्रकाशन झालं त्या प्रकाशन सोहळ्याच्या स्टेजवरतीच मान्य संजय राऊत साहेबांनी एक भाष्य केलं होतं की ज्याला विरोधामध्ये बसून यशस्वी राजकारण करायचं असेल त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे। कारण राजकारण हे चांगलं आहे, राजकारण चांगल्या प्रकारचं राजकारण करत असताना त्याला आव्हानही नेहमी येत असतात, जी की राऊत साहेबांना आली। आणि त्याच्याकरता चांगल्या कामाची सुरुवात करत असताना ती आपल्या देव्हाऱ्यातून केली पाहिजे, म्हणून मी ती केली। विरोधावर महापालिकेची जबाबदारी, इथं आव्हान वाटतंय का तुम्हाला लढण्यासाठी? नक्कीच 100% आव्हान आहेच। आणि मला वाटतं की थोडं मी त्याच्यामध्ये थोडं पारायण वगैरे जे शब्द आलाय ना, हा पारायण शब्द नाहीये, त्याचं वाचन म्हणावं लागेल। कारण पारायण हे गुरुग्रंथांचं होतं, पारायण हे ज्ञानेश्वरीचं होतं। पारायण हे जे काय आहे ना, हा नरकातला स्वर्ग हा त्यांचा एक त्यांनी घेतलेला कटू अनुभव आहे। त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यातून हे प्रेरणादायी पुस्तक आहे, हे आपलं त्याला आत्मचरित्र म्हणता येणार नाही, परंतु त्यांना जो काही कटू अनुभव त्या 105 दिवसांमध्ये जेलमध्ये आला, तर त्या 105 दिवसांचं त्यांनी केलेलं हे वर्णन आहे। त्यामुळे याचं पारायण होणार नाही, परंतु मी प्रत्येक शिवसैनिकाला, मी आता काल सुद्धा मी संजय राऊत साहेबांना विनंती केलेली आहे की मला पुणे आणि मला पुण्याबरोबरच मला महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून मला या पुस्तकाची मागणी झाली आहे। कारण मी माझा एक फोटो माझ्या पेजवरतून टाकलाय ते पुस्तक घेऊन, कारण तिथं त्या ठिकाणी 3-3.5 हजार पुस्तकं मुंबईमध्ये गेली। त्यामुळे पहिल्या दिवशी तिथं आम्हाला पुस्तक मिळालं, आम्हाला 3 ते 4 पुस्तकं फक्त मिळाली, जे आम्ही आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे आहेत। परंतु मी कालच संजय राऊत साहेबांना सांगितलं की मला पुणे शहर आणि इतर भागासाठी ज्या ज्या ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका
कॉल झाल्यात, त्या ठिकाणी मला ही पुस्तकं द्यायची आहेत आणि त्या ठिकाणावरून फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे मागण्या आल्यात. त्यामुळे मला या पुस्तकांची उपलब्धता करून ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.